नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस कसा होता मी विचारणारच नाहीये. कारण की सरळ-सरळ जर तुम्ही बघितलं तर एकदम खराब, एकदम बोरिंग आणि एकदम असं म्हणू शकतो की ऑप्शन बाहेरच्या अगेन्स्ट मार्केट होतं. ओव्हरऑल जर बघितलं तर खूप, खूप, खूप खराब मार्केटची कंडिशन आहे. लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर मार्केटमध्ये कुठलाही मोमेंटम पाहायला मिळत नाही आहे. ओव्हरऑल जर मार्केटचा स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चर बुलिश आहे. परंतु मार्केटमध्ये मोमेंटम, मार्केटला एक किक मिळत नाही आहे. ओके, सो थोडंसं ट्रेडिंगचा सेशन आजचा टफ गेलेला असणार आहे. थोडा छोटा मोठा एस-एल देखील द्यावा लागला असणार आहे जर तुम्ही ट्रेडचं प्लॅन केलं असेल तर. अन्यथा मार्केटचं जर स्ट्रक्चर बघून तुम्हाला समजलं असेल की मार्केट थोडंसं आज नाटक करते, तर मग इग्नोर देखील केलं असणार काही मित्रांनी दिवस. तर आत्ता सांगा मला की तुम्ही काय केले आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये? ओके. आणि शनिवार रविवार सुट्टी होती, अभ्यासावर फोकस दिला असेल, लर्निंगकडे लक्ष दिलं असेल आणि मी कमेंट खूप वाचलेत. ह्या 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये कमेंट खूप वाचले ते आणि कमेंट वाचून त्या कमेंट वाचताना काही अशा गोष्टी समोर आल्या की त्या खूप इंटरेस्टिंग आहेत, थोड्याशा शॉकिंग देखील आहेत आणि त्याच्यावरती मला 5-10 मिनटं तरी तुम्हाला काही ना काही सांगावं लागणार आहे. बरं, आता लक्षात घ्या की खूप सारे मित्र असतात की नवीन शेअर मार्केटकडे येण्याचा अप्रोच ठेवतात. ते त्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे, शिकण्यासाठी इंटरेस्ट नाही आहे, तर मार्केट कसं ट्रेड करता येईल याच्यात इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट असायला पाहिजे, नाही असं नाही. परंतु खूप बेसिक कमेंट आहे. म्हणजे सर मी काही कमेंट असे होते की सर मी 7 ते 8 महिने झालं ट्रेडिंग करतोय, ट्रेड घेतोय, ऑप्शन बाईंग करतोय, परंतु त्याच्यामध्ये स्ट्राईक प्राईस कोणती घ्यायची असती? म्हणजे इतके बेसिक क्वेश्चन तुम्ही जर इतके 7 ते 8 महिने जर मार्केटला देताय, तुम्ही ट्रेडिंग करताय ॲक्च्युअलमध्ये आणि तुम्हाला जर इतके बेसिक क्वेश्चनची ॲन्सर तुम्हाला माहीत नसतील, तर मग काहीच करू शकत नाही कोणीच. म्हणजे म्हणतात ना 90% ट्रेडर हे कॅपिटल घालवतात. ते का घालवतात हे ह्या कमेंटमधनं समजते. खूप बेसिक क्वेश्चन आहेत तुमचे, परंतु काय आहे की आता इतके बेसिक क्वेश्चन आहे आणि तरी जरी तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर कुठे ना कुठे थांबा. तुम्हाला नेगेटिव्ह वाटेल, तुम्हाला असं वाटेल की सर खूप डिमोटिवेट करतात ते, परंतु मोटिवेशनसाठी वेगळं सांगतोच तुम्हाला हो मी. परंतु ज्या पद्धतीने काही मित्रांचे कमेंट आहेत, निश्चितच काही लोक नवीन असतील, त्याच्यात दुमत नाही. किंवा जरी तुम्ही कमेंट करत असाल तर तुमचे क्वेश्चन विचारणं प्रामाणिकपणा आहे, बरोबर आहे. परंतु तुम्हाला जर काही गोष्टींचं नॉलेज नसेल तर ती तुम्ही गोष्ट करायला जाऊ नका. एक ठराविक नॉलेज घ्या आणि त्या नॉलेजनंतर तुम्ही ट्राय करा छोट्याशा कॅपिटलवरती, बघा जमतंय का, आणि त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप चाला. जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला जर फोर व्हीलर येत नसेल आणि तुम्हाला बेसिक नॉलेज देखील नसेल आणि जर तुम्ही फोर व्हीलर चालवायला बसले तर हा अपघात होणारच आहे. आणि जर तुम्ही फोर व्हीलरमध्ये बसलाय आणि तुम्हाला एक जर व्यक्ती आहे तो सांगतो की बाबा तुला जर हे जमत नसेल तर तू आधी शिक आणि त्याच्यानंतर चालव, मग त्यातनं त्या गाडीमधनं गप उतरणे आणि कुठंतरी ड्रायव्हिंगचा क्लास करणे हे योग्य आहे की नाही? किंवा कुठंतरी ड्रायव्हिंग शिकणे हे योग्य आहे की नाही? तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता सगळेच मित्र असे नाही आहेत, परंतु काही लोक, काही मित्र, काही MG फॅमिलीचे लोक जे आहेत ते खूप नवीन आहेत मार्केटमध्ये आणि त्या मार्केटची गाडी कुठं तुम्ही ठोकू नये, तुमचं कॅपिटल घालवू नये आणि डोक्याला एक्स्ट्रा ताप करून घेऊ नये, यासाठी मी तुम्हाला या तळमळीने सांगतोय की जर तुम्हाला बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहीत नसेल मार्केट रिलेटेड तर अपघात झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि त्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला ही गोष्ट शिकणे गरजेचं आहे. आता कुठली गोष्ट आहे, प्राइस ॲक्शन काय आहे, स्टॉक मार्केट काय आहे, मार्केट कसं चालतं, पॅटर्न कसे तयार होतात, डिमांड अँड सप्लाय झोन काय असतो, सपोर्ट रेजिस्टन्स काय असतं, परत त्याच्यानंतर सेटअप कसे तयार होतात. ते सेटअप जरी सगळं झालं तरी आपल्याला पोझिशन सायझिंग म्हणजे काय आहे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय आहे, स्ट्रॅटर्जी काय आहे
आणि आपली सायकोलॉजी कशी मार्केटमध्ये व्यवस्थित राहील, ह्या कमीत कमी या बेसिक आणि मोस्ट पॉवरफुल गोष्टी तरी तुम्हाला येणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. ह्या गोष्टीमधलं कुठली गोष्ट तुम्हाला येत नसेल तर काहीही उपयोग नाही आहे. फक्त डोक्यात स्वप्न रंगून होणार नाही. खूप मित्रांचे स्वप्न असतात, सगळ्यांचेच असतात मी तर बोलेल, परंतु फक्त डोक्यात स्वप्न रंगून होत नाही किंवा ह्याचे त्याचे इन्फ्लुअन्स झालेत तुम्ही आणि ट्राय करताय, तसं पण नका करू. प्रत्येक गोष्टी म्हणजे कुठल्याही सेक्टरमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही काम करत असाल, जे लोक बघा आता मार्केटमध्ये नवीन असतील परंतु कुठल्या ना कुठल्या सेक्टरमध्ये ते चांगल्या लेवलवरती काम करत असतील, पण तुम्ही लक्षात घ्या त्या सेक्टरचं जर नॉलेज नसेल, फॉर एक्झाम्पल मला नसेल आणि मी तुमचं काम करत असेल तर मी त्याच्यामध्ये गणणार आहे की नाही? नक्की गणणार आहे. मग तेच तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे की जर तुम्हाला मार्केटचं नॉलेज नसेल आणि तरी तुम्ही ट्राय करत असाल बेसिक नॉलेज नसूनही, तर अपघात हा नक्की आहे. त्यामुळे लक्ष हे एज्युकेशनकडे द्या. आता हे सगळं कुठं शिकायचं, काय शिकायचं तुमची मर्जी आहे. खूप काही आहेत शिकण्यासारखं, खूप काही तुम्हाला सांगू शकतात लोक जे मार्केट व्यवस्थित बघतात. मार्केट म्हणजे बेसिकली तुम्ही ज्याला फॉलो करताय किंवा तुम्हाला ज्याच्यावरती विश्वास आहे की बाबा हा व्यक्ती आपल्याला बऱ्यापैकी शिकू शकतो. ओके, तर माझंच नाही सांगत आहे, तुम्हाला ज्याच्याकडे वाटेल त्याच्याकडे तुम्ही करू शकता. आणि आपला जर विचाराल तर आपला प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा सिलेबसचा कोर्स आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जावा, एकदा सिलेबस बघा. काही टॉपिक मी तिकडे सांगितलेले आहेत. ओके, लर्निंगच्या हिशोबाने पूर्ण तो ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी मी तिकडे शेअर केलेल्या आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. नसेल, तुम्हाला वाटत असेल की काही फरक पडत नाही आणि आम्ही स्वतः शिकू शकतो, स्वतः शिका, काही हरकत नाही. परंतु काय होतं, जेव्हा स्वतः शिकायला जातं त्याचं ड्युरेशन खूप लांबतं आणि काही गोष्टी नाही समजत. सो त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर नक्की एकदा जाऊन चेक करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. परंतु बघा, तुम्हाला करायचं आहे करिअर, नाही करायचं ही तुमची मर्जी आहे. टोटली तुम्हाला जॉईन करायचं आहे नाही करायचं आहे कोर्सला तुमची मर्जी आहे. परंतु मार्केट इतकं सोपं नाही जितकं तुम्ही बघताय. त्यामुळे जर तुम्हाला करायचं नसेल तर आत्ताच ब्रेक मारा. याच्यामध्ये एकदा घुसले की परत बाहेर येता येत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं अभिमन्यूचं उदाहरण. चक्रव्यूहमध्ये जर घुसले तुम्ही तर यातनं एकतर सक्सेसफुल होऊनच बाहेर निघसान, नाहीतर मग संपणार, सगळं कॅपिटल संपणार. आणि सक्सेसफुल होण्याचे चान्सेस 5% आहेत, 6% आहेत, 7% आहेत, वेगवेगळे जे काय डाटा सांगेन त्याच्या हिशोबाने. परंतु अनसक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. सो नीट काळजीपूर्वक जे मी गोष्टी तुम्हाला सांगतोय त्याच्यावरती विचार करा. जर्नीमध्ये जायचं आहे तुमचा प्रश्न आहे, नाही जायचं तुमचा प्रश्न आहे. ओके, अलर्ट देणं काम होतं. चला ॲनालिसिसकडे येऊया. उद्या जर बघितलं तर काय आहे, उद्या मंगळवार आहे, वीकली एक्सपायरी आहे निफ्टीची. आता भरमसाठ कमेंट होता की सर एक्सपायरी बंद होणार आहे का, हे होणार आहे का, ते होणार आहे का, ते होणार आहे. कुठून आणता या अफवा, कुठून आणतात कळत नाही. कोण 4-5 यूट्यूबर असतील ते करतात काहीतरी व्ह्यूजसाठी, वेगवेगळ्या टाकतात न्यूज. बघा, काही बंद होणार नाही. जेव्हा होईल, जेव्हा ऑफिशियल इन्फॉर्मेशन येईल तेव्हाच आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. आत्ता तर काही बंद होत नाही. ओके, त्याच्यावरती जास्त डोक्याला ताप करून घेऊ ना. शिकण्यापेक्षा तुमचं भलतीकडेच जास्त लक्ष असतं काही काही लोकांचं, तर त्याच्याकडे नक्की दुर्लक्ष करा. बाकी फोकस आहे तो पूर्णतः मार्केट शिकण्याकडे करा. ओके, उद्या सुट्टी आहे, उद्या मंगळवार आहे. निफ्टीची एक्सपायरी आहे. बघा, मंगळवारी सेन्सेक्सची होती आधी, त्यामुळे ते तोंडात येतं तसं सेन्सेक्स. परंतु उद्या मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. आणि ज्या पद्धतीने मार्केट आजचा पूर्ण आठवडा, आजचं जे ट्रेडिंग सेशन आहे म्हणजे पूर्ण आठवडा खराबच होतं. आज नवीन दिवस होता, नवीन सकाळ होती, नवीन वार होता, परंतु मार्केट तसंच होतं रेंगाळलेलं. ओके, सो उद्या एक्सपायरी असल्यामुळे एक मोठा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. काय वाढते, कशी वाढते, कुठल्या लेवल इम्पॉर्टंट आहे, हे सगळं आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. निफ्टी एक्सपायरीची ॲनालिसिस, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्स आपण ॲनालिसिस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा, आणि व्हिडिओ का नाही आवडला ते कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करूया. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 50,000 सबस्क्रायबर आपण जवळ आलेलो आहे. ज्या ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक कंप्लीट होत नाही आहे, परंतु तरीही मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आहे. तुम्हाला जर वाटत असेल की कुठं ना कुठं हा व्यक्ती तुम्हाला काही ना काही मार्केट शिकवण्यासाठी प्रयत्न करतोय किंवा तळमळीने सांगतोय, तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. काय केलं आहे, काही नाही, जे काल लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये होतं तेच कंटिन्यू केले. काय नाही, लेवल प्रत्येक वेळेस फेल 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 फेल. म्हणजे बघा इकडे आपण डिस्कशन केलं होतं ही लेवल 25,080ची, परंतु काही प्रत्येक वेळेस काही झालंच नाही मार्केटमध्ये. त्याच लेवलच्या आसपास कन्सोलिडेशन केलं. त्याच्यामुळे जर लेवल ब्रेकवरती कोणी ट्राय केलं असेल तर एखादा छोटा मोठा एसएल द्यावा लागला असणार आहे सेलिंगच्या साईडला. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर खूप बेकार परिस्थिती आहे मार्केटची सध्या. आता काही लेवल मी इकडे रिमूव्ह करतो आणि थोडंसं तुम्हाला लेवल एक्सप्लेन करतो. एक 2 लेवल आपण रिमूव्ह केलेलं आहे. नो ट्रेडिंग झोन देखील काढलेला आहे. या लेवलपासून एक बुलिश मोमेंटम आला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक हेल्दी करेक्शन म्हणू शकतो आपण. हेल्दी काय, आता 2 दिवस पूर्ण करेक्शनच आहे. आणि इकडे या पद्धतीने एक चॅनल क्रिएट केलेलं आहे. तर आता 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते कुठली लेवल आहे, 25,140. आजचा इंट्राडे हाय जर बघितला तर तोच आहे. लास्ट ट्रेडिंगचा म्हणजे शुक्रवारचा हाय जर बघितला तर तोच आहे. म्हणजे 25,140 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स क्रिएट केलेला आहे. जोपर्यंत आता निफ्टी या लेवलच्या वरती म्हणजे 45,140च्या वरती जात नाही आहे तोपर्यंत बुलिश व्ह्यू इकडे येणं खूप कठीण आहे. त्याची पॉसिबिलिटी खूप लो आहे. परंतु जर या लेवलच्या वरती जर निफ्टी निघतोय तर ट्रेंड थोडासा बुलिश आहे. मार्केटचा ट्रेंड थोडासा बुलिश आहे. ट्रान्झॅक्शन देखील थोडीशी बुलिश आपल्याला बघायला मिळते. 25,140च्या वरती जर लेवल निघते तर ॲज इट इज जे आपण 2 लेवल डिस्कशन केल्या होत्या, 25,185 फर्स्ट लेवल, 25,243 सेकंड लेवल, या 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते आणि याची उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडासा मोमेंटम मला तर एक स्ट्रॉंग मोमेंटम आपल्याला शॉर्ट करून बघायला मिळू शकते. आपण ओव्हर डाटा देखील चेक करणार आहोत, त्यामुळे लक्ष देऊन बघा. ओके, मग काय बघायला मिळेल आपल्याला, ही लेवल ब्रेक होती तर फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल ट्रान्झॅक्शन सेम आहे. इकडे कन्सोलिडेशन, ही जर लेवल ब्रेक होती तर एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, तर आता इकडे आपण थोडेसे लेवल इकडे फक्त काय करूया, इकडे नो ट्रेडिंग झोन. आता तुम्ही म्हणता की लईच मोठा नो ट्रेडिंग झोन झाला आहे की हो सर, आता त्याला काहीच करू शकत नाही, कारण की मार्केट स्वतःच इकडे सांगते की बाबा ह्या झोनमध्ये मी कन्सोलिडेशन करतोय आणि हा रिसेंटली सपोर्ट आहे. ओके, सो जोपर्यंत सपोर्ट ब्रेक होत नाही, एक टप्पा खाऊ द्या, सपोर्ट ब्रेक करू द्या 25,036चा. हा सपोर्ट जर ब्रेक होते तर आपल्याला काहीशी डाऊन साईड सेलिंग साईडला अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. छोटे छोटे लेवल आहेत, काय काय लेवल आहेत ते बघून घ्या. 24,990 फर्स्ट लेवल, 24,960 सेकंड लेवल, 24,918 थर्ड लेवल. तर या 3 लेवल आहेत डाऊन साईडला, फर्स्ट, सेकंड सपोर्ट आणि थर्ड सपोर्ट. बाकी हा संपूर्ण झोन आहे तो उद्या आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन असणार आहे. जर मार्केट निफ्टी जर एक्सपायरीच्या दिवशी पण जर कन्सोलिडेशनमध्ये राहिला, हा सपोर्ट आणि या रेजिस्टन्सच्या आतमध्ये जर कन्सोलिडेशनमध्ये राहिला, तर हाय पॉसिबिलिटी काही इकडेच आपल्याला प्रीमियम 0 होताना दिसू शकतं. ते म्हणजे जर कन्सोलिडेशनमध्ये राहिला आणि आपण जर या लेवलचा विचार केला, ही एक आणि ही एक, तर या झोनमध्ये आपल्याला ट्रेड मिळणं कठीण आहे. आणि कठीण असलेल्या गोष्टीमध्ये हात टाकणं देखील अति मूर्खपणाचं काम आहे. सो थोडंसं इकडे आपल्याला इम्पॉर्टंट देणं गरजेचं आहे मार्केटच्या रेजिस्टन्स आणि सपोर्टला. काय आहे रेजिस्टन्स, 25,140, 25,036 या 2 लेवल आहेत, फर्स्ट आणि सेकंड. ओके, सो 25,140 फर्स्ट रेजिस्टन्स, 25,036 सेकंड सपोर्ट, म्हणजे फर्स्ट सपोर्ट ॲक्च्युली, आणि त्याच्या बाहेरच काहीतरी अपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न करा.
प्राइस ॲक्शन पण इतकी सांगण्यासारखी नाही, बिकॉज मार्केट त्या पद्धतीनेच चाललंय. इकडे जर बघितलं तुम्ही तर वरती हे कन्सोलेशन, वरती ही कन्सोलेशन, म्हणजे ही जर लेवल बघितली तर ही आपल्याला काय होते, बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते. सो जर ही लेवल ब्रेक होती तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो फर्स्ट आणि सेकंड. ओके, ओआय डाटा एकदा चेक करूया. ऑप्शन चेन बघा 16 सप्टेंबरची एक्सपायरी आहे आणि उद्याची वीकली एक्सपायरी आहे निफ्टीची. ओआय डाटा जर बघितला, रिफ्रेश करूया, 25,150च्या आसपास आपला रेजिस्टन्स आहे, जो टेक्निकल रेजिस्टन्स आहे, आणि 25,036च्या आसपास सपोर्ट आहे. आणि याची जर ॲट द मनीची लेवल जर बघितली तर 25,050 येते. म्हणजे 25,050 वरती जर बघितलं, 25,000, येस 25,050, 25,100च्या आसपास, तर पुट कॉल रायटिंग बघा 25,100 वरती काय आहे, 25,100 वरती कॉल रायटिंग आहे 2 CR, आणि आपली लेवल काय 25,140च्या वरती. म्हणजे ही लेवल जर ब्रेक होती तर मग हे कॉल रायटर थोडेसे पॅनिकमध्ये येतील, आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळेल. 25,250च्या आसपासचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. सपोर्ट जर बघितला तर 25,100 वरती देखील स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 25,050 वरती देखील, आणि 25,000 देखील. म्हणजे अतिशय सपोर्ट देखील स्ट्रॉंग आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. आणि जर याच ओआय डाटाच्या हिशोबाने जर मार्केट राहिलं, म्हणजे 25,000 आणि 25,100, तर मार्केट हाय पॉसिबिलिटी आहे की हा जो नो ट्रेडिंग झोन आहे इकडेच आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. आणि हाय पॉसिबिलिटी आहे, प्रीमियम देखील खूप कमीच आहे बघायला मिळते इकडे आपल्याला, प्रीमियम देखील खूप कमीच आहे. त्यामुळे जर मार्केट कन्सोलिडेशनमध्येच राहिलं तर जास्त काही सरप्राईज वाटायला नको. आणि हा झोन आहे, ह्या झोनमध्ये जर राहिलं तर या झोनला क्लिअर कट इग्नोर करा, कारण की ज्या पद्धतीने ओआय डाटा आहे ना, ह्या झोनमध्ये खूप जास्त कन्सोलिडेशनची पॉसिबिलिटी हाय आहे. तर आपल्याला इकडे काही आगीत उडी मारण्याची गरज नाही, कारण की खूप विचित्र आहे ते प्रकार. ओके, तो लक्षपूर्वक ही गोष्ट नीट सांभाळून जपून. ओके, सो ओआय डाटा हिशोबाने जर बघितलं तर उद्याचा दिवस थोडासा कन्सोलिडेशनमध्ये दिसतो आणि चार्ट पण थोडासा खराबच आहे. सो इतकं काही मोमेंटम एक्स्ट्रा ऑर्डिनरी बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. ओके, सो नो ट्रेडिंग झोन फॉलो करणं गरजेचं आहे. आता बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे, घाई गडबड करायची नाहीये, संपूर्ण व्हिडिओ बघूनच जायचं आहे. ओके, सो हा चार्ट जर बघितला तर इकडे ट्रेंड लाईन आहे, ती ट्रेंड लाईन कंटिन्यू करतो बँक निफ्टी. एक चॅनल इकडे क्रिएट केलेला आहे, आणि चॅनलच्या बेसिसवर जर बघाल तर थोडंसं आपल्याला इकडे लेवल थोडंसं आपण चेंज करणार आहोत. जास्त लेवल चेंज करण्याची गरज पडलेली नाही, कारण की माहिती तुम्हाला लेवल टू लेवल मार्केटने मोमेंटम दिलं. आता लक्षात काय ठेवायचं, हा रेजिस्टन्स बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे बघा, 55,000ची लेवल, डाऊन साईडला 54,800ची लेवल, 200 पॉईंटचा क्लिअर कट आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे. तर 55,000 आणि 54,800 ही जी रेंज आहे, डोळे झाकून इग्नोर करायची. खूप हाय रेंजमध्ये आजचा जर दिवस बघितला तर ह्या झोनमध्ये खूप जास्त कन्सोलिडेशन आहे. तर ह्या कन्सोलिडेशनमध्ये इग्नोर करणं, जितकं इग्नोर करसान तितकं व्यवस्थित राहील. परंतु जर ही लेवल ब्रेक होती म्हणजे 55,000ची, तर मग आपल्याला एक बुलिश मोमेंटम पेंडिंग आहे इकडे 55,240, 55,400 सेकंड लेवल. तर फर्स्ट आणि सेकंड या 2 लेवल बघायला मिळतात. ओके, सो याच्यावर फोकस ठेवा. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे क्लिअर कट इकडे ट्रेंड लाईन आहे, ही प्राइस ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह आहे, 54,800 आजचा डेलो देखील आहे. ओके, हा डेलो जर ब्रेक झाला तर डाऊन साईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो 54,600 फर्स्ट लेवल या सपोर्टपर्यंत, सेकंड लेवल 54,400. आता ह्या 2 लेवल आहे, परंतु ही फर्स्ट आणि सेकंड इथपर्यंत जरी विचार केला तरी ओके आहे. ज्याला व्यवस्थित ट्रेलिंग करता येतं, याला ट्रेड मॅनेजमेंट करता येते, बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे मार्केटचा,
तर तो 54,273 फर्स्ट, थर्ड आणि 54,100 फोर्थ लेवल. तर या डाऊन साईड लेवल बघायला मिळतात. ओव्हरऑल प्राइस ॲक्शन जर बघितलं तर या पद्धतीने आहे. हा जर ही लेवल क्रॉस करत नाही, जर इकडून खाली निघतोय तर आपल्याला शार्प फॉल देखील बघायला मिळू शकतो. तर प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने जर बघितलं तर निफ्टीच्या कंपेअरमध्ये बँक निफ्टीची प्राइस ॲक्शन ही जास्त व्यवस्थित झालेली आहे. म्हणजे तिकडे प्राइस ॲक्शन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. पॅटर्न जे आहे तो चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही एक्सपायरीमध्ये निफ्टीला जर अवॉइड करायचा विचार करत असाल तर थोडंसं फोकस बँक निफ्टीवरती देखील ठेवू शकता. नेहमी मी सांगत असतो की बँक निफ्टीला थोडंसं इग्नोर करून निफ्टी किंवा सेन्सेक्सवरती फोकस ठेवू शकता. परंतु आज जर बघितलं तर थोडासा चार्ट आहे ना, तो बँक निफ्टीचा बऱ्यापैकी व्यवस्थित दिसतोय. सो तसं देखील विचार करू शकता. ओके, आय होप बँक निफ्टीचे लेवल तुम्हाला समजले असतील. सेन्सेक्स काय इम्पॉर्टंट लेवल ते बनतं ते बघा. कन्सोलिडेशन इकडनं रेजिस्टन्स, हा सपोर्ट, हा सपोर्ट, हा सपोर्ट. कन्सोलिडेशन पूर्णतः आहे. त्यामुळे 82,000 इम्पॉर्टंट लेवल आहे. ती लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही बुलिश साईडचा व्ह्यू डोक्यात घ्यायचा नाही. डाऊन साईडला जर बघितलं तर 81,760 ही लेवल मल्टिपल सपोर्ट आहे. त्याच्या आसपासच क्लोजिंग आहे, थोडीशी वरती आहे पण त्याच्या आसपासच आहे. तर जोपर्यंत या लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत विचार करत नाही. हां, जर 81,761 ही लेवल जर डाऊन साईडला ब्रेक होती तर 81,000 थोडंसं स्कॅल्पिंग मोमेंटम बघायला मिळेल. 81,643, 81,500, 81,370 या काय लेवल आहेत हे आपल्याला डाऊन साईडला ओपन होते. 1 2 3. तर याचा विचार आपण करू शकतो. बुलिश साईडला जर बघाल तर हा स्विंग, आजचा स्विंग आणि हे ऑलमोस्ट हा रेजिस्टन्स झोन 82,000च्या लेवलच्या वरती जर क्लोजिंग मिळते तर 82,126, 82,233 आणि 82,350 या बुलिश साईडला लेवल बघायला मिळते. बाकी ओव्हरऑल पूर्णतः नो ट्रेडिंग झोन आहे. आता उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला माहिती आहे सेन्सेक्सवर देखील बऱ्यापैकी पडतो, कारण की बऱ्यापैकी सिमिलर पद्धतीने मोमेंटम देतात. सो जर मार्केट जर साईडवेज राहिलं तर हा देखील साईडवेज राहील. कन्सोलिडेशन झोनमध्ये कन्सोलिडेशन करण्याचा ट्राय करेल. परंतु जर मोमेंटम द्यायला सुरुवात केली तर सेन्सेक्समध्ये देखील एक स्ट्रॉंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर मार्केट खूप स्लो आहे. मार्केटमध्ये खूप रेंज बनत चाललेली आहे. त्यामुळे ॲज अ ऑप्शन बायर आपण मार्केट बघताना आपली रिस्क मॅनेजमेंट करणं, व्यवस्थित करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, ग्रुपमध्ये ज्यांना पण स्टॉक मार्केट शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.